आणि अतिशय यंग मुलगा आहे जो त्या ठिकाणी निवडून आलाय चांगल्या मार्जिननी। मार्केट कमिटीला आम्ही प्रतिनिधित्व करतोय। काही नगरपालिकांमध्ये सुद्धा आमचं छोट्या कमी जास्त प्रमाणामध्ये राजगुरुनगर असेल, आळंदी असेल आणि चाकणमध्ये आमचे काही नगरसेवक त्या ठिकाणी आहेत। त्यामुळे जो खेडचा मतदारसंघ आहे तोही सक्षमपणे आम्ही मागणी करतो आहोत। जुन्नर मतदारसंघामध्ये आमची एक नगरसेविका जुन्नर शहरामध्ये आहे। त्याचबरोबर आदरणीय सत्यशीलजी शेरकर हे विग्नर कारखान्याची अतिशय यंग डायनॅमिक आणि खऱ्या अर्थाने डार्क हॉर्स आमदार आमच्याजवळ आहेत आणि आम्हाला खात्री आहे सत्यशील शेरकरांच्या रूपाने अतिशय तरुण आमदार आपल्याला पुणे जिल्ह्याला त्या ठिकाणी जुन्नर मतदारसंघातून काँग्रेस पक्ष देईल। लोकही अपेक्षेने या तिन्ही मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी सक्षमपणे उभे राहतील। आज पुण्याच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर कसबा मतदारसंघामध्ये आमचे आदरणीय रविभाऊ दंगेकर साहेब हे सक्षमपणे त्या ठिकाणी उभे आहेत। सक्षमपणे त्यांनी ती निवडणूक लढवली आणि अनेक वर्षानंतर त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा झेंडा हा पुण्याच्या कसब्यामध्ये जिथून आदरणीय छत्रपती आपल्या सर्वांचं आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची झेंडा लावला, तिथे रविभाऊंनी काँग्रेस पक्षाचा झेंडा त्या ठिकाणी लावलाय। शिवाजीनगरमध्ये सुद्धा अतिशय कमी मतांनी काँग्रेसचा उमेदवार त्या ठिकाणी मागच्या निवडणुकीला पडला होता। यावेळी आम्हाला खात्री आहे शिवाजीनगर विधानसभा क्षेत्रामध्ये सुद्धा काँग्रेसचा आमदार त्या ठिकाणी आपल्याला झालेला दिसेल। कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये सुद्धा अवघ्या 3,500-4,000 हजार मतांनी आमचे उमेदवार त्या ठिकाणी पडले होते। त्यामुळे तोही कॅन्टोन्मेंट जो आहे हा चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी आमदार किचा उमेदवार आणि सक्षमपणे काँग्रेस उभी राहणार आहे। त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ग्रामीण भागामधून 5 आणि शहरी भागामधून कमीत कमी 3 असे 8 आमदार आम्ही पुणे जिल्ह्यामधून 21 पैकी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून सुद्धा, उद्धव ठाकरे गटाच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या प्रकारची ताकद पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि खऱ्या अर्थाने आमच्या महाविकास